राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्यासोबत। अपना नेता कैसा हो, केजरीवाल जैसा हो, जेल के ताले टूटेंगे, केजरीवाल छूटेंगे, 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 नहीं चलेंगे। आपण आहोत वाशी या ठिकाणी शिवाजी चौकामध्ये आम आदमी पार्टीचे अनेक कार्यकर्ते नेते मंडळ या ठिकाणी आले आहेत। काय असं आज आपल्याला आनंद झाला, या ठिकाणी पेढे वाटप करण्यात आलं, एक जल्लोष करण्यात आला, काय सांगाल त्या अनुषंगाने? आमच्या आम आदमी पार्टीचे वरिष्ठ नेते मनीष सिसोदिया जे दिल्लीमध्ये शिक्षा क्रांतीचे जनक आहेत, त्यांना काल सुप्रीम कोर्टाने जामीन दिलेला आहे आणि जवळपास 17 महिने त्यांना जेलमध्ये ठेवलेलं बिना कुठल्याही पुराव्याच्या अभावी। तर कालच्या तारखेला सुप्रीम कोर्टाने संपूर्ण देशभरातील नागरिकांनाही आणि जे इमानदार नागरिक आहेत, जे इमानदारीने काम करण्याचा प्रयत्न करतात आणि ते या व्यवस्थेच्या भीती अभावी जे काही घाबरतात, तर त्यांची भीती घालवण्याचं काम सुप्रीम कोर्टाने केलेलं आहे। आणि आमचे जे नेते आहेत मनीष सिसोदिया, त्यांना 17 महिन्यानंतर म्हणजे अमानुष छळ, एक प्रकारे त्यांचा जीवन जगण्याचा अधिकार हा बीजेपी सरकारने या व्यवस्थेच्या मार्फत छिनून घेण्याचं कार्य जे म्हणजे अघोरी कार्य केलेलं, त्याला एक पूर्णविराम या सुप्रीम कोर्टाने दिलाय। त्यामुळे सुप्रीम कोर्टाचे आभार मानतो आणि या सर्व जनतेला एक दिलासा दिला आहे की कुठल्याही शासकीय व्यवस्था ही तुमची पुराव्या अभावी तुमचा छळ करू शकत नाही। तर यामुळे आम्ही हा जल्लोष साजरा करत आहे। एक प्रकारे संविधानाची रक्षा ही, संविधानाने आम्हाला जो अधिकार दिलेला आहे त्याची रक्षा ही सुप्रीम कोर्टाने या निर्णयाद्वारे केलेली आहे। तर त्यासाठी आम्ही सुप्रीम कोर्टाचे आभार मानतो आणि मनीष सिसोदिया सुटल्यामुळे आमच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये एक जल्लोष आहे आणि तो त्याचा आम्ही एक आज उत्सव साजरा केलेला आहे या ठिकाणी। महाराष्ट्रामध्ये लवकरच आता विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत, नंतर महापालिकेच्या निवडणुका असणार आहेत। सिसोदिया यांची सुटका झालेली आहे, पुढे या निवडणुकीसाठी कशा प्रकारचं वातावरण राहील? नक्कीच आमच्या वरिष्ठ नेत्यांनी, आमच्या महाराष्ट्र अध्यक्ष अजित फाटके सरांनी 288 सीटवर आम्ही लढणार आहोत अशी घोषणा केलेली आहे। तर आम्ही सर्व कार्यकर्ते त्या पद्धतीने कामाला लागलेलो आहोत। आम्ही सर्व आमचं पक्ष बांधणी चालू आहे। तर अशा प्रकारे आमची सध्याची परिस्थिती आहे। आपल्या सोबत आहेत देवराम सूर्यवंशी जी, काय सांगाल कशा प्रकारचा आता हा जल्लोष आपण या ठिकाणी साजरा केला, कार्यकर्त्यांनी कशा प्रकारच्या घोषणा दिल्या आणि हा जल्लोष पुढे कशा प्रकारे टिकून राहील? नमस्कार, मी देवराम सूर्यवंशी, उपाध्यक्ष आम आदमी पार्टी नवी मुंबई। हा जो कालचा निर्णय सुप्रीम कोर्टाने जो दिलेला आहे तो खरंच वास्तविक फार चांगला आणि आमच्यासाठी खूप चांगला आहे आणि जनतेसाठी खूप चांगला आहे। कारण की आम्ही प्रत्येक वेळा जेव्हा आम्ही आंदोलन घेत होतो, जेव्हा काही काम आम्ही हाती घेत होतो, तेव्हा आम्हाला पब्लिक असे म्हणायची, अरे वो जेल में है, अरे केजरीवाल जेल में है, सिसोदिया जेल में है, क्या कैसे क्या? अरे हम उनको कहते थे कि नहीं ऐसा नहीं है, ये लोगों ने झूठा ये केस लगा के उनको जेल में डाला है, वो बात वैसा नहीं है। वास्तविकता पाहिलं आज ईडी आणि सीबीआय कसा गैरवापर या भाजप सरकारने केलेला आहे हे सर्व जनतेने बघितलेलं आहे आणि याच्या पुढे सुद्धा जो कार्य करेल त्याला ते हे करणार। परंतु या सुप्रीम कोर्टाने कालचा जो निर्णय दिलेला आहे त्या निर्णयामुळे एवढा छाप पडलेला आहे की आता ते पुढे असं गैरकृत्य करण्यास ते धरणार नाही। परंतु त्यांची जी भाजप सरकारची जी रणनीती आहे ते संपणार नाही आणि आम्ही घाबरणार नाही। केजरीवाल साहेब आतमध्ये आहे, तरी पण दिल्लीचा कारभार चालू आहे। अनेक राज्यांनी आम आदमी पार्टी सारखं अनेक योजना यांची दखल घेतलेली आहे आणि त्याप्रमाणे जनतेला त्या सुविधा देण्याबाबत मागणी असते, काय सांगाल त्यानुसार? जनतेच्या सुविधा, जनता आम्ही ज्याप्रमाणे दिल्लीमध्ये शिक्षणामध्ये क्रांती आणलेली आहे, आरोग्यामध्ये क्रांती आणलेली आहे, मोहल्ला क्लिनिक केलेला आहे, त्याप्रमाणे अशी प्रकारची जी मोठी कार्यप्रणाली दिल्लीमध्ये राबवलेली आहे त्याप्रमाणे आम्ही त्याच पद्धतीचं आम्ही या महाराष्ट्रात करणार आहे। आणि आमचे जे हे आहेत अरविंद केजरीवाल यांचे एक
आशा आहे की रामराज्य आम्ही भारतामध्ये आणू आणि त्या पद्धतीने आम्ही काम करू. ताई काय सांगाल? आपण आहेत शिंदेकर ताईंसोबत बोलत आहोत. आपण नेहमीच आम आदमी पार्टीच्या महिला कार्यकर्ता सक्षमपणे या ठिकाणी कारभार पाहत असतात. आज कशा प्रकारचा आनंद आपल्याला झालेला आहे आणि अरविंद केजरीवाल यांची अजूनही सुटका बाकी आहे, त्या अनुषंगाने काय सांगाल? आता मनीष सिसोदियाची सुटका झालेली आहे. एक आशेच किरण आम आदमी पार्टीच्या कार्यकर्ता पदाधिकारीला या संविधानाचं या न्यायालयावर आमचा पूर्ण विश्वास आहे. आज जनता लोकशाहीवर जे संविधान चालतं त्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. आम्हाला माहितच आहे अननेसेसरी एक सूड भावाने बीजेपी आम आदमी पार्टीला नष्ट करण्याच्या हिशोबाने कार्य करत आहे. त्यांना माहिती आहे दिल्लीमध्ये 3 वेळा सरकार आली आणि एनसीडी सुद्धा आली. ती सत्ता बीजेपी तिथे नाही करू शकत आहे. ते दिल्लीच्या जनतेला म्हणजे जिंकू शकत नाही मन. आणि ते दिल्लीमध्ये काम केलं आहे, जो देश क्रांती केली आहे ती पूर्ण देशभरातच नाही पूर्ण जगामध्ये माहिती झाली. हे जगातच नाही तर देशातच नाही तर जगामध्ये सुद्धा क्रांती झाली शिक्षणाची. आणि ती शिक्षण क्रांती जो महान नायक आहे मनीष सिसोदिया सर त्यांना जे जेलमधून काढला एक आनंद उत्सव सकारात्मक विषय सकारात्मक नेता आज देशातला सुटला आहे. आणि हे विद्यार्थी आणि पालक अतिशय आनंदात आहे दिल्लीच्या. आणि येणाऱ्या काळात नक्की देशामध्ये शिक्षण क्रांती दिल्ली प्रमाणे पूर्ण महाराष्ट्रात आणि प्रत्येक राज्यात सुद्धा होईल. कारण की प्रत्येक नागरिक आज शिक्षणामुळे घरमोडलेला आहे. हे महागड्याचं शिक्षण घेऊन एक ऊर्जा जे आम आदमी पार्टीने दिली जसं शिक्षणासाठी आरोग्यासाठी विजेचं बिल जे आपण टॅक्स भरतो त्या टॅक्सच्या मूलभूत गरजा जर नागरिकांच्या पूर्ण करू शकत नाही हे राजकीय पक्ष काय कामाचे. आमच्यासारख्या जन आंदोलनातून सामान्य जनतेच्या जन आंदोलनातून आम आदमी पार्टीचा जन्म झालेला आहे. तो का झाला? तर यांना कामच नाही केलं. संविधानानुसार यांना काम सामान्य जनतेचे गरजू लोकांचे काम द्यायचं नाही, मुलांना शिक्षण द्यायचं नाही, गरीब मुलांना अशिक्षित ठेवायचंय म्हणजे यांची पोळी आणि यांची पोटं भरेल पैसे आणि भ्रष्टाचार करताय. आणि भ्रष्टाचाराचा इतका मोठा षडयंत्र दिल्लीमध्ये उघड केलेला आहे. प्रत्येक भ्रष्टाचारी आज बीजेपी मध्ये भरलेला आहे. जो प्रामाणिक आहे आम आदमी पार्टीचा तो जेलमध्ये राहतो. फक्त सूड भाव आहे बीजेपीचे. आम्हाला एवढंच म्हणायचं आहे येणाऱ्या निवडणूक मध्ये महाराष्ट्रामध्ये विधानसभा असो किंवा महानगरपालिकेमध्ये असो की आम आदमी पार्टीला एक संधी द्या. जर तुम्ही संधी दिली तर सुविधा नक्की तुमच्यापर्यंत पोहोचू. आणि हेच आमचं आम आदमी पार्टीचं धोरण आहे. धन्यवाद. आपण या ठिकाणी बघितलं का कार्यक्रमामध्ये जल्लोष आहे आणि आम आदमीच्या धोरणांविषयी आणि जनतेमध्ये त्या योजना त्यांनी राबवल्या त्याविषयी नक्कीच जनतेला आपुलकी आहे असं ताईंनी सांगितलं. आणि भविष्यातही आम आदमी चांगल्या प्रकारचं काम करेल. आपण जाणार आहोत सरांकडे. सर काय सांगाल की भविष्यात अजूनही केजरीवाल यांच्या प्रतीक्षेत आपण आहोत? सगळे आम आदमी पार्टी लक्ष ठेवून आहे. आपल्या कार्यकर्त्यांना आपल्या जनतेला आपण कशा प्रकारचं आवाहन करेल का? समोर आपल्याकडे विधानसभेच्या निवडणुका आहेत, महापालिकेच्या निवडणुका आहेत, त्यांचं पाठबळ म्हणजे अरविंद केजरीवाल राहिलेलं आहेत आणि ते आतमध्ये आहेत. अशा परिस्थितीत आपल्या आम आदमी पार्टी कशा प्रकारे लढत? नमस्कार, मेरा नाम सुधीर पांडे, मैं आम आदमी पार्टी नवी मुंबई का वाइस प्रेसिडेंट हूँ और आज सिसोदिया जी जेल से बाहर आ गए हैं। बहुत ही राहत और बहुत ही प्रसन्नता की बात है। सभी देशवासी और सभी आम आदमी पार्टी के कार्यकर्ता बहुत दुखी थे। अभी भी हमारे बड़े नेता केजरीवाल जी और सत्येंद्र जैन जी अंदर हैं, उसके लिए हम अभी भी दुखी हैं और प्रभु से कामना करते हैं और अपनी जुडिशरी से उम्मीद करते हैं कि जल्दी उन्हें भी न्याय दे। ये मोदी जी की तानाशाही बहुत ज़्यादा बढ़ती जा रही है। शरीफ लोग जो कि देश के लिए, शिक्षा के लिए और बाकी ईमानदार राजनीति के इतना कुछ कर रहे हैं, उनको बिना किसी कारणवश जेल में डाल रखा है। बहुत ही गलत चीज़ हो रही है। अभी हमारे सामने बांग्लादेश और श्रीलंका का उदाहरण ऐसा देखा गया है। ऐसा ना हो कि जनता त्रस्त होकर बेरोजगारी और महंगाई देशों को बनाए और उनका तख्त और ताज को पलट दे। अभी क्या कहें, यही कहूँगा कि सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजुए कातिल में है। धन्यवाद। या ठिकाणी आम आदमी पार्टी नक्की त्यांचा जोर दाखवणार आहे। आपण जाऊयात। मॅडम काय सांगाल का आपण महिलांना कशा प्रकारचं या ठिकाणी आव्हान कराल की आपली आता मनीष सिसोदिया साहेब बाहेर आलेले आहेत, अरविंद केजरीवाल येण्याचं बाकी आहे, परंतु महिला कार्यकर्त्याला कशा प्रकारचं आव्हान कराल? नमस्कार मित्रों, मैं नीना जौहरी आम आदमी पार्टी कोपर खैराने से हूँ। आज मेरा विश्वास और बढ़ गया। सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित हरगिज नहीं।
और आज उसका जीता जाता उदाहरण हमारे सामने है। हमारे शिक्षा मंत्री मनीष सिसोदिया शिक्षा की क्रांति लाने वाले, न सिर्फ हिंदुस्तान को बल्कि विश्व को एक रास्ता दिखाने वाले। कि आप सिर्फ अगली पीढ़ी को शिक्षित कर दीजिए, बाकी का काम वो खुद कर लेंगे। ऐसे मंत्री को उन्होंने जेल में डाल दिया। लेकिन बहुत खुशी की और राहत की बात है, हम सभी कार्यकर्ताओं के लिए, चाहे वो महिला हो चाहे वो पुरुष हो, सभी बहुत खुश हैं क्योंकि 15 अगस्त आ रहा है और हमको एक बहाना मिला है स्वतंत्रता दिवस, असली मायने में स्वतंत्रता दिवस मनाने का। क्योंकि इस तानाशाह सरकार के खिलाफ बहुत ही सुनहरा मौका हमको मिला है। दूसरों की लकीर काटने से अच्छा है कि हम अपने काम करके दिखाएं और अपनी लकीर बड़ी करके दिखाएं। त्या ठिकाणी मॅडमने सांगितलंय की आपण काम करून दाखवायचंय। नक्कीच ते गौरवास्पद आहे। दिनेश ठाकूर सरांना आपण पुन्हा जातोय। महाराष्ट्र विधानसभा निवडणुका लवकरच लागणार आहेत, त्या अनुषंगाने आपल्या नुकतीच पक्षीय या ठिकाणी चर्चासत्र झालेलं आहे आणि भविष्यात विधानसभेच्या निवडणुकांबाबत कशा प्रकारची पावलं उचलली जाणार आहेत, सर्वत्र उमेदवार दिले जाणार आहेत का, आणि हा आनंदाच्या क्षणी आपण काय आवाहन कराल की कशा प्रकारची निवडणूक प्रत्येक विभागातून लढवली जाणार का, महाविकास आघाडीच्या अनुषंगाने आपण पावलं उचलली जाणार? मुळात आम आदमी पार्टीचा उद्देश आहे मूलभूत सुविधांची पूर्तता करणे आणि दिल्लीचं मॉडेल जे आहे ते इकडे लागू करण्यासाठी जे कोणी पक्ष आहेत, जे कोणी प्रयत्न करतील त्यांच्याबरोबर आम आदमी पार्टी काम करण्यासाठी तयार आहे। मात्र सध्याची परिस्थिती जी आहे, लोकसभेत आम्ही तशी युती केली होती तशी आता विधानसभेत सध्याची परिस्थिती दिसत नाहीये। पण आमचे जे आहेत वरिष्ठ नेते, आमचे अजित फाटके साहेब महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत, त्यांनी 288 जागेवर लढण्याचा घोषणा केलेली आहे। त्यासाठी त्यांची आपली चाचपणी चालू आहे। ज्या ज्या विभागात आम्ही स्ट्रॉंग असू तिथे आम्ही जोर लावणार आहोत। त्यासाठी येत्या काळामध्ये आम्ही उमेदवारांचा आता सध्या अर्ज मागवलेले आहेत, जे इच्छुक उमेदवार आहेत। तर अशा प्रकारची सध्याची स्थिती आहे। खासदारकीला मात्र महाविकास आघाडीसोबत आम आदमी पक्ष होता, पण विधानसभेमध्ये अजून त्यांनी चाचपणी सगळं महाराष्ट्रभर चालवले आहे आणि भविष्यात आम आदमी पार्टी स्वतंत्र लढणार आहे का महाविकास आघाडीचा घटक बनून राहणार आहे हे पाहणं औचित्याचे ठरेल। आदर्श भारत माझा वाशी,